नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज आपण गुरुवारच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत. विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला नारायणपूरला येतो आणि दत्त महाराजांच्या दरबारामध्ये या कल्पतरूच्या छायेखाली आपण एकत्रित जमतोय आणि आपण ज्ञान समजून घेतोय. या सावलीचा, या संगतीचा किती परिणाम असतो हे जाणून घेण्यासाठी बाहेरचं वातावरण पहा. बाहेर किती उन्हाळा पडलेला आहे आणि त्या उन्हाळ्यामुळे आपल्याला सावलीची किंमत समजते, सावलीचं महत्त्व समजतं. त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो प्रपंचामध्ये उन्हाचा त्रास होतोय, त्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंनी जी सावली दिलेली आहे त्याचा अनुभव नारायणपूरला आल्यानंतर आपल्याला समजत असतो. कारण की त्यांनी जे वृक्ष लावलेला आहे, जे ज्ञानाचं वृक्ष लावलेलं आहे, त्या ज्ञानाच्या वृक्षाखाली आपण सर्वजण विसावा घेतोय, ज्ञान समजून घेतोय आणि ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील, संसारातील ज्या सुखदुःख अडचणी असतील तर ते सोडवण्याचं काम दर गुरुवारी
आणि दर पौर्णिमेला अण्णांनी अहोरात्र केलेलं आहे आणि आजही करत आहेत. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ही सावली ही संगत खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संगतीचा परिणाम हा खूप मोलाचा असतो, खूप तोलाचा असतो. म्हणून कशा पद्धतीची आपली संगत असावी. आपण जर आज्ञेचं पालन केलं, जर संतांनी सांगितलेल्या आज्ञेचं पालन केलं, आपल्या गुरुजनांनी जर सांगितलेल्या आज्ञेचं पण जर पालन केलं, तर आपल्या जीवनामध्ये आनंदाचा आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, जाणून घेतल्या पाहिजेत आणि आपण आपल्या जीवनामध्ये त्या उतरवल्या पाहिजेत. आणि त्याचसाठी अण्णांनी प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होण्यासाठी, प्रत्येकाला आनंद मिळण्यासाठी, त्याच्या जन्माचं महत्त्व समजून देण्यासाठी अण्णांनी दत्त महाराजांना या ठिकाणी अवतीर्ण केलं. आणि अवतीर्ण करून आपल्याला प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला जे भगवंताचं नामस्मरण होतं, चिंतन होतं, त्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी हळूहळू समजतात. आणि समजल्यानंतर आपण आपल्यामध्ये बदल करून आपल्या जीवनाचा उद्धारण करून घेत असतो. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून संगतीसाठी आपण कशा पद्धतीने सहवासामध्ये आल्यानंतर आपल्याला काय मिळतं आणि त्यातून आपल्याला कशा पद्धतीने अनुभव येतो आणि अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळतं, त्यासाठी एक मी उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करील. पूर्वीच्या काळामध्ये एका राज्यामध्ये राजा राज्य करत होता. आणि ते राज्य करत असताना त्याचं राज्य अतिशय आनंदाने चाललं होतं. सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं मांगल्याने सगळं चालू होतं. सगळे प्रजाजन राजावर खुश होते, सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि काही काळानंतर राजा शिकारीसाठी जंगलामध्ये एकटाच निघून गेला. उन्हाळ्याचेच दिवस होते असे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये राजा एकटा जंगलामध्ये शिकारीला गेल्यानंतर तो शिकार दुपारच्या अवस्थेमध्ये शिकार त्याला गावली नाही, पण त्याला तहान मात्र लागली होती. तहान लागली म्हणून तो एका नदीकाठी पाणी पिण्यासाठी गेला. नदीच्या काठी पाणी पिऊन त्याच नदीच्या काठाला एक वृक्ष होता आणि त्या वृक्षाखाली एक महात्मा ध्यानासाठी बसले होते. आणि ध्यानासाठी बसले असल्यानंतर त्या राजाला वाटलं की बाबा साधू महात्म्यांचं दर्शनाने आपल्या जीवनामध्ये सुख समाधान येईल, म्हणून त्या आशेने, त्या अपेक्षेने तो त्या साधूंच्या जवळ गेला. पण साधूंचं लक्ष मात्र त्याच्याकडे नव्हतं. साधूंचं लक्ष नेमकं त्या नदीमध्ये एक खडकावर एक बगळा होता. आणि तो बगळा चोचीने पाणी खडकावर टाकायचा आणि आपली ती चोच त्याच्यावर घासत होता. हे सगळं प्रकार साधू महाराज पाहत होते. बराच वेळ झालं साधू महाराज पाहत होते आणि राजाला ओढ लागलेली की साधूंनी आमच्याकडे पाहावं, कृपादृष्टीने जर आपल्याकडे कटाक्ष टाकले तर त्यांच्या कृपादृष्टीने आपल्या जीवनाचा उद्धार होईल, आपल्या जीवनामध्ये सुखसमाधान होईल. अशा पद्धतीने तो विचार करू लागला. पण त्यांचं लक्ष नेमकं त्या बगळ्याकडे होतं. बगळा चोचेने पाणी घ्यायचा दगडावर आणि तो चोच घासायचा. हे त्या साधू महाराजांच्या लक्षात आलं. आणि साधू महाराजांच्या काय लक्षात आलं, ते साधू महाराज त्याला उद्देशून, त्याच्याकडे पाहून उद्देशून काय बोलू लागले, घस घस घसा डाल ऊपर से पानी. काय, घस घस घसा डाल ऊपर से पानी, हमने तेरी सब नियत जानी, हमने तेरे मन की सब नियत जानी. असं म्हटल्याबरोबर राजाला वाटलं की आपल्याला साधू महाराजांनी कृपा आशीर्वाद दिला. हाच आशीर्वाद समजून तो राजा तिथून दर्शन करून निघून गेला आणि तो त्याच्या राज्यामध्ये आला. तर साधू महात्म्यांनी जे सांगितलेलं होतं ते वेगळ्या दृष्टीने सांगितलेलं होतं की बगळा जो होता तो कुठल्या उद्देशाने करत होता, तो तर त्याला मासा पकडण्यासाठी तो ते चोच घासत होता, त्याच्या शिकारीसाठी तो चोच घासत होता. अशा पद्धतीने ते साधू महात्म्याने त्याचं मनातलं ओळखल्यानंतर ह्या राजाला वाटलं की आपल्याला हा आशीर्वादच दिलेला आहे. म्हणून तो राजा समाधानाने निघाला आणि तोच रात्रंदिवस त्याच्या मनामध्ये तेच विचारायला लागला आणि तेच सतत म्हणू लागला. ते म्हणता 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 बरेच दिवस झाले आणि तो राज्यामध्ये राज्य करत असताना इकडे त्याची राणी, राजाची जी पत्नी होती
ते पत्नीचं आणि राजाचं पटत नव्हतं. त्या पत्नीचं आणि त्या राजाचं दोघांना नवरा बायकोंचं पटत नव्हतं. त्या पत्नीचं प्रेम त्या प्रधानावर होतं. त्या राजाच्या बायकोचं प्रेम त्या प्रधानावर असल्यामुळे हे दोघांनी विचार केला की बाबा आपण या राजाचा काटा काढला पाहिजे आणि त्याला संपवलं पाहिजे. असा विचार करत असताना पण ते म्हणले नेमकं हे करणार कोण, हे नेमकं करणार कोण. अशा पद्धतीने विचार करता करता त्यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना सुचली की राजाची दाढी करणारा जो न्हावी आहे त्याला आपण ही कामगिरी सोपवू, त्याला जबाबदारी देऊ. म्हटल्यानंतर त्या न्हाव्याला त्यांनी बोलवलं आणि त्याला अशा पद्धतीने की बाबा तू दाढी करता करता त्याचा त्या ह्यांनी गळा कापून टाक अशा पद्धतीने सांगितल्यानंतर न्हावीसुद्धा घाबरला. घाबरल्याबरोबर तो म्हटला की जर तू हे केलं नाहीस तरी आम्ही तुम्हाला संपून टाकू. या दोघांनी त्याला परत दम दिल्यानंतर तो कसा बसा तयार झाला आणि दुसऱ्या दिवशी उठून तो राजाची दाढी करण्यासाठी तो राजदरबारामध्ये गेला आणि त्याच्या अंतर्गृहामध्ये गेल्यानंतर तो बसल्यानंतर त्याने ते सगळं साहित्य काढलं आणि तो त्याचा वस्त्रा त्या दगडावर घासायला सुरुवात केली. त्याने पाणी टाकून ते घासायला सुरुवात केली आणि ह्या राजाचं आपलं चालू होतं. राजाचे काय मनी नाही ध्यानी नाही, त्याचं चालू होतं घस घस घसा ऊपर डाल पाणी हमने तेरी सब नियत जानी असं म्हटल्यानंतर न्हावीचा पपला. न्हावी घाबरला की बाबा राजाने काय आपलं ओळखलं का काय असं बोलल्यानंतर न्हावी घाबरून त्या राजाचे पाय धरले आणि म्हणला मला क्षमा करा, माझी काही चूक नाही, मला सगळं ह्या राणीने आणि प्रधानाने करायला सांगितलं. पण राजाच्या काय लक्षात आलं नाही की हे काय प्रकारे. पण राजाचं आपलं ते नित्यनेम चालू होता म्हणून राजासुद्धा हे घाबरलेल्या अवस्थेत म्हणायला आलं की चुकलं म्हणून राजासुद्धा थोडासा सावध झाला आणि थोडंसं त्यांनी त्याच्यावर रागवला की नक्की खरं सांग काय प्रकार आहे, नाहीतर तुला मी सोडणार नाही. असं म्हटल्याबरोबर त्या न्हाव्याने सगळं हकीकत सांगितले की बाबा राणीने आणि प्रधानाने तुम्हाला मारण्यासाठी मला या ठिकाणी पाठवलं होतं आणि हे तुम्ही ओळखलं म्हणून मी घाबरलो आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितले आणि मला जीवनदान द्या. अशा पद्धतीने न्हाव्याला त्याने तुरुंगामध्ये टाकला आणि त्या दोघांना सुद्धा गाढवावर बसून त्यांची धिंड काढली आणि त्यांना गावाच्या बाहेर हाकलून दिलं, प्रधानाला आणि त्या राणीला. हे कशामुळे शक्य झालं? काही मिनिटाच्या संगतीमुळे. ते साधू महात्म्याच्या संगतीमध्ये आले आणि त्यांनी तो मंत्र पाठ केला आणि त्या मंत्राच्या माध्यमातून त्याला त्याचा जीव वाचवता आला. म्हणून नारायणपूरला सुद्धा आल्यानंतर आपण ज्यावेळेस अण्णांच्या आणि दत्त महाराजांच्या संगतीत असो त्यावेळेस सुद्धा आपल्यावर आलेलं संकट ते दूर केल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा बाय. म्हणून आपण दर गुरुवारी दर पौर्णिमेला येतो, त्यांच्या संगतीत येतोय आणि संगतीत आल्यानंतर आपल्याला जो आनंदाचा आनंद मिळतो तो खूप लाख मोलाचा आणि तोलाचा आहे. फक्त त्याला समजून घेण्याची आपल्याला तेवढी योग्यता आपल्यामध्ये तयार करण्याची गरज आहे आणि ती योग्यता तयार करण्यासाठी आपल्याला त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं, त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवणं आणि त्यांच्यावर पूर्ण भाव समर्पण करणे, याच वेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. म्हणून प्रत्येकाने मनाच्या अंतःकरणापासून जर दत्त महाराजांच्यावर श्रद्धा विश्वासाने भाव समर्पित केला तर त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, जाणून घेतल्या पाहिजेत आणि योग्य पद्धतीची संगत आपल्या जीवनामध्ये अवलंबणं गरजेचं आहे. चांगल्या पद्धतीची संगत जर आपण ठेवली तर आपल्या जीवनाचं चांगलं झाल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि त्याच पद्धतीने आपल्याला अण्णांनी आपल्याला ह्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि ह्या आपल्याच पुरत्या सीमित न ठेवता या भारत देशामध्ये आपल्याला या 4 धामाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी, प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी अण्णांनी या सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. म्हणून मध्य प्रदेश असेल, कन्याकुमारी असेल, कलकत्ता असेल, उत्तराखंड असेल, या प्रत्येक भागामध्ये अण्णांनी जे दत्तधाम उभे केलेले आहे त्याचं कारण तेच की प्रत्येकाचं महत्त्व, प्रत्येकाला जन्माचं महत्त्व समजण्यासाठी अण्णांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग त्या ठिकाणी भाषेचा फरक आहे, राहणीमानाचा फरक आहे, तरी पण प्रत्येकाचा भाव आणि प्रत्येकाचा विश्वास आणि श्रद्धा दत्त महाराज आढळ आहे, ती कमी कुठे नाही. म्हणून दत्त महाराज आणि अण्णा महाराज त्यांना दिल्याशिवाय राहत नाहीत, असा यातला महत्त्वाचा. म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात.
जाणून घ्यायच्यात. योग्य संगत ठेवा, योग्य आहार ठेवा, योग्य विचार ठेवा आणि त्या पद्धतीने आपली वाटचाल चाला, म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आता भजनासाठी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता. 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 आत्रेयानुसे सुता. आत्रेयानुसे सुता. आत्रेयानुसे सुता. आत्रेयानुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे 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 सुता. आत्रेयानुसे सुता. आत्रेयानुसे सुता. आत्रेयानुसे सुता. आत्रेयानुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे 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 सुता. आत्रेयानुसे सुता. आत्रेयानुसे सुता. आत्रेयानुसे सुता. आत्रेयानुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता. जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता. सर्वांनी भजन मनाच्या अंतःकरणात बसून म्हणा. आपण त्यासाठी नारायणपूरला येत असतो. भजनाच्या माध्यमातून, आरतीच्या माध्यमातून आपण आपल्या आंतरिक शुद्धी करून आपले जे वाईट विचार आहेत त्या नामस्मरणाच्या माध्यमातून आपण शुद्ध करत असतो आणि चांगलं विचार, चांगला कृपा आशीर्वाद घेऊन आपण घरी जात असतो. म्हणून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अण्णा नेहमी सांगायचे, जर आपण दूध घेण्यासाठी जातो आणि दुधाचं भांड्यात जर आपण खरकटं ठेवलं तर ते दुधाचं काय होईल, दूध खराब होऊन जाईल. त्याच पद्धतीने आपण जर शुद्ध भाव, शुद्ध अंतःकरण ज्या वेळेस करू, हे कशामुळे होईल तर नामस्मरणाच्या माध्यमातून शुद्ध अंतःकरण होईल आणि दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून आपण घेऊन आपल्या घरी जाऊ. म्हणून आपण शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण करणं गरजेचं आहे. आपण स्वतःला विसरून जाणं हे गरजेचं आहे आणि क्षणाभरासाठी आपण स्वतःला विसरून त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचंय. तोच खरा कृपा आशीर्वाद दत्त महाराजांचा, सद्गुरूंचा आहे. म्हणून सर्वांनी एकदा मनापासून भजन करायचं आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आता जरा माऊलींचं भजन करू आणि माऊलींचं भजन झाल्यानंतर अण्णांचं भजन करू. सर्वांनी म्हणायचंय.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ऐकलं ना त्यांना ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम. आता आनंदचं भजन करू, मग बाकीचा भाग नाना समजून सांगतील. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 अण्णा नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 जय सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद आहे. सर्वांनी एकदा हात वर करायचे. गुरुदेव दत्त देव दत्त गुरुदेव दत्त देव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु अण्णा महाराज की विश्व चैतन्य सद्गुरु अण्णा महाराज की विश्व चैतन्य सद्गुरु अण्णा महाराज की सर्वांना मनापासून आशीर्वाद. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि संगत चांगली ठेवा. मध्ये तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. गुरुदेव दत्त. या आपल्या सर्वांचं दैवत सद्गुरू अण्णा महाराज, सर्वांचे प्रपंचाचे मार्गदर्शक सर्व अण्णा महाराज वंदनीय, सर्व आमचे यात्रेकरू, या सर्वांचं वंदन करून आपण आज गुरुवारच्या निमित्तानं आज सुरुवात करतोय. आता महाराजांनी प्रवचन सांगितले त्या प्रमाणेच श्रद्धा विश्वास भाव याची गरज आहे आणि ती आपण सर्वांनी श्रद्धा भाव विश्वास घेऊन नारायणपूरला येत आहे म्हणून सर्वांचं कल्याण करतात. आता आपण प्रथम आनंदाने सांगायचे. दिनकर गणपतराव वनवे, राहणार मुक्काम पोस्ट अकोला, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर यांनी केलेलं आहे म्हणून यांना यांच्या कुटुंबियांना सुखानं टाळून आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. त्याप्रमाणे पुढील पौर्णिमा हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती, वार येतोय शनिवार, तारीख आहे 12/4/2025 आपली पौर्णिमा आहे, याची नोंद घ्यावी. आज आपण परमेश्वराच्या दारामध्ये येतोय. प्रत्येकाला दान मागण्याची इच्छा असते.
हेची दान दे गावा देवचा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. त्याप्रमाणे दत्त महाराज अण्णा महाराज या ठिकाणी आहेत. तुमचं सर्वांचं दान देण्याकरता अण्णा महाराज या ठिकाणी भक्कम आहेत. फक्त योग्य मनाने घ्या. तुमची झोळी फाटकी नको, तुमची श्रद्धेची जोडी भरलेली पाहिजे. अण्णा महाराज देण्याकरता इथे बसलेले आहेत. सर्वांनी आनंदाचा आनंद करायचा आहे. माणूस कसा आहे आणि माणसाला प्रपंचामध्ये किती सुख आहे हे माणसाला माहितीच नाही अजून. एक हुशार असा माणूस होता, प्रपंचामध्ये सगळं गडगंज होतं आणि तो म्हणला थोडं आपण जंगलामध्ये शिकारीला जायचं आहे. आता शिकाऱ्यांनी गेल्याच्या नंतर म्हणलं काय बाई बरीचशा बारसा भालाबिला घेऊन जाऊ आपण. मग कोणी आपल्याबरोबर नको. ह्या जंगलामध्ये गेला, शिकारीला गेला, फिरला आणि फिरल्याच्या नंतर तहान लागली. आता काय करायचं, कोणी बरोबर नाही, काही नाही. जंगलामध्ये सगळं गवतच होतं. ते गवत इतकं होतं की डोक्याच्या पुढलं सगळं गवत होतं. हे फिरत फिरत निघाले आणि पाण्याच्या आशेने कुठंतरी जावं म्हणून त्यांनी पाहायला गेले. तर त्या ठिकाणी त्यांना मोठा वाघ दिसला समोर. वाघ दिसल्याबरोबरच रस्ता पलटी केला, पलीकडे निघाले. आता पलीकडे निघाल्याच्या नंतर परत पुढे अस्वल दिसलं. अरे काय, मग त्याच्या पलीकडे निघाला. आता निघत 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 ते जंगल पास करीत पुढं निघाला. पाण्याने एक तहान लागली म्हणून त्याने थोडंसं एका ठिकाणी दिसलं, त्याला विहीर दिसली आणि ते विहिरीमध्ये डोकायला जर गेला त्याला खाली कोपऱ्यामध्ये पाणी दिसलं. आता म्हणला काय पाणीच प्यायचे आपल्याला, थोडंसं उडी मारली आणि खाली गेला आणि खाली उडी टाकली. आणि उडी टाकल्याबरोबर आता पाण्याकडे जायचं आहे. पाणीकडे पलीकडं होतं विहिरीमध्ये. पण त्यामध्ये खाली कोण बसलं होतं माहिती आहे तुम्हाला? नागोबा. आता नागोबा पाहिल्याची तहानच पळाली. आता काय करायचं, जायचंच तर जाऊन जाय ना पलीकडं नागोबा. आता नागोबा जाऊन काय करायचं, आता प्रश्न पडला. आता ते प्रश्न पडल्याच्या नंतर त्यांनी थोडंसं वर पाहिलं. तो वर कोण बा होता? वाघोबा. खाली नागोबा आणि वर वाघोबा. आता काय करायचं? मग ते वडाची एक पारंबी विहीर लोंबकळत होती, तिला धरायला गेला आणि हात लावल्याबरोबरच ह्याला बरं वाटलं पण वरून एक आगीमाऊ बसलं होतं आणि त्या सगळ्या माश्या खाली अंगावर आल्या, चावायला लागली. आता काय करायचं? माश्या चावत्यात काय करायचं? आणि त्यामध्ये ते आंगीमावळाच्या मोहातून मधाची टिपके खाली पडत होती आणि तो नेमका टिपका त्याच्या नाकावर पडला आणि तो जिव्हाणी चाटायला लागला. अरे अरे अरे, खाली नागोबा वर आघोबा मध्ये आघोबा, हे आपलं अभिमानचं जीवन आहे. एवढा टिपका आणि एवढंच सुख आहे तुम्हाला प्रपंच. तुम्ही किती बारीक करा, जिभसारखी चव नाही. जिभेने आपल्या काय बोलावं हे आपल्या जिभेच्या हातात आहे. गोड बोला तुम्ही, जिभेने गोड बोला. ही जीभ कशा करता दिलेली? गोडस. माणसाला गोड बोला, माणसाला काही लागत नाही. हल्ली तुम्ही गोड बोला देण्याकरता बसलेले आहे. पण माणसाचं कर्तव्य त्यांनी करावं. संगत चांगली धरावी, पंगत चांगली धरावी. अण्णा महाराजांची संगत धरली, तुम्ही पंगत धरत, तर महाराजी पंगत धरली म्हणून तुमचं सर्वांचं कल्याण झाल्यामुळे तुम्ही नारायणपूरला येत आहे. नारायणपूरला कोणी फुकट येत नाही, प्रत्येकाला मिळतंय म्हणून येत आहे. सोच खर्चाने येत आहे, सो खर्चाने आनंदात जात आहे. माणसाला गरज कशाची असती? पैशाची. खिशाला पैशाचा खळखळाट असावा. पैसे पोटभर पाहिजेत आणि तो खळखळाट चांगला पाहिजे. पण तो पैसा जमा करताना त्याला एक विषय महत्त्वाचा आहे, मात्र त्याला कोणाचा तळतळाट नसावा. पैसे तुम्ही किती कमवा, पण तळतळाचा पैसा कमवू नका. तळतळा सगळ्यात खराब आहे. म्हणून अण्णा महाराजांनी दिली शक्ती भक्ती चांगली करा. अरे तुमचं कल्याण 100% राहणार नाही. अण्णा महाराज आहेत. देहाने गेले, आत्म्याने नारायणपूरमध्येच आहेत म्हणून तुम्ही येत आहे. प्रत्येकाला वाटतं अण्णा गेले अरे अण्णा आहेत म्हणून तुम्ही येत आहे. ही शक्ती भक्तीच तुम्ही सर्वजण करताय. 2 मिनटं गेले चालतील का? बोलू का 2 मिनिट? होय 2 तुमची वरंगण उद्या माता ना. 2 जण भाऊ होते. आता 2 जण भाऊ होते. आता लहानाचे मोठे एका जागी झाले
आता भाऊ दोघं जण मोठे झाल्याच्या नंतर दोघांशी लग्न झाली. लग्न बिग्न झाल्यानंतर आई वडील गेले. दोघं विचाराने होत्या भाऊ भाऊ. धाकट्याने सांगायचं थोरल्याने ऐकायचं, थोरल्याचं धाकट्याने ऐकायचं, इतकं प्रेम दोघांचं. योगायोगाने दोघांची लग्न झाली आणि दोघाला एक एक मुलगा झाला. आता दोघांच्या मुलं ह्यांनी बाहेर गेलं की मुलाला खायला नसं दोघांनी एकाने आणलं तरी दोघांच्या मुलाला द्यायचं. थोडा काळ गेला आणि काळ गेल्याच्या नंतर थोरल्याने काय केलं, बाहेर गेला होता आणि बाहेर गेल्याच्या नंतर अख्खा ऊस उपटून आणला. आता तो ऊस आणल्याच्या नंतर त्याला पुढं तोरा होता, सगळं होतं, आणला आणि दारात ऊस उभा राहिल्याबरोबरच दोघं मुलं आली. भावाचा मुलगा आला, तो डाव्या बाजूला, त्याचा मुलगा उजव्या बाजूला, दोघं उभी राहिली. आता राहिल्यानंतर प्रश्न पडला, आता मूज द्यायचा आहे पण काय करायचं. ऊस गुडघ्यावर मोडल्याबरोबर उजवा जी मुळाची बाजू होती ती धाकट्या भावाच्या मुलाकडं होती, शेंड्याची बाजू ह्याच्या मुलाकडं होती. ऊस तुम्ही शेतकरी आहात, ऊस गोड खाल्ली बाजू का वरची जास्त बाजू? खालची ना. हा, आता ती खालची बाजू कुणाकडे निघाली? धाकट्याकडं, भावाच्या मुलाकडं, आणि ह्याच्याकडं उजवी बाजू राहिली. त्या समोर त्यांची मंडळी उभी होती. ती काय म्हणली, फोन काय केली माहिती का तुम्ही? म्हणजे हा 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 अहो असं नाही, असं. आता असं करा म्हणजे तो गोड ऊस मुळाची बाजू आपल्या मुलाला द्या आणि शेंड्याची बाजू त्या मुलाला द्या. आता ह्या बिचाऱ्यांनी शेवटी हातात असतंच त्यांच्या दांडकं, ह्या बिचाऱ्यांनी आपला हात फिरवला. पण हे सगळं प्रकार मुळाची बाजू आपल्या मुलाला दिली, शेंड्याची बाजू दिली. हे सगळं धाकट्याच्या बायकोनी सुद्धा आपलं आमनं पाहिलं, विचार केला, अरे अरे आपल्या मुलाचा पक्षपात केलाय. पण या बायकोनी केला. जावाजावाची भांडणं झाली, भावाभावाची भांडणं झाली. 4-8 दिवस गेले, कुणी कोणासंग बोला ना. थोडासा टाईम गेल्यानंतर थोरल्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर यांची बाईक मंडळी म्हणजे जायचं नाही, म्हणली माझा भाऊ हे तू सांगायचं नाहीस. आम्ही एका आईच्या उदरातून आलो आहे, आम्ही दोघंजण भाऊ आहोत, आम्ही जाणार आहे. गेल्याच्या नंतर हॉस्पिटलचा खर्च वाढला. भावाचा मुलगा म्हणला पैसे एवढे नाही. ह्या धाकट्या भावाने जमीन घाण ठेवून सगळे पैसे दिले. ह्याला बंधुप्रेम मानतात. सर्वांनी एकच करा, तुम्ही बायकांचं ऐकलंच पाहिजे, पण किती ऐकावं ह्याला प्रमाणे. अण्णा महाराजांनी प्रमाण लावून ठेवले सर्वांना. बंधुप्रेम तोडू नका, पोटचं मिळतं फाटचं मिळत नाही. सर्वांनी हे संस्कार शिका. पैसा तुम्हाला कामा पर तळतळाचा कमवू नका. परत परत सांगतो, किती पैसे कमवा साहेब तुम्ही, पण तळतळाट असेल तुमचं खळखळाशिवाय राहणारच नाही. धन्य देतो. सांगण्यासारखं आहे शिकार. आपण पुढे गोराडी बोलू. टाईम झालाय, ऊन झालंय. आपण आता आपल्या लिंक परत लावावं लागेल. नवीन साल तयार होतोय, वसंत ऋतू येतोय, पाडवाच येतोय, नवीन वर्षाचा शुभाशुभ होतोय. आपला शेवटचा गुरुवार आहे. हा वसंत ऋतूमध्ये जो आनंदाचा आनंद असतो, पानगळ झालेली आहे आणि हिरवळ फुटणार आहे. तुम्ही आता प्रत्येक झाडामध्ये बघा असा पिवळा पिवळा कोंब आलेला आहे आणि तो पाड्यावरीशी हिरवा दिसणार आहे. हा परमेश्वर इथं बसलेला आहे. तर सर्वांच्या आयुष्यामध्ये हिरवळ पसरणार आहे. परंतु सर्वांनी दत्त महाराज नेम पाळा. अण्णा महाराजांनी काय सांगितले एवढं पाळा. त्याची आता सर्वांना गरज आहे. हे हिरवळ तुम्हाला आहे, पण अण्णा महाराजांनी सांगितले पाळा शुद्ध शाकाहारी आहार आहे. त्याची गरज आहे. संतांची भूमी आहे. परवा आम्ही देहूला बोलवलं होतं महाराजांना. अरे केवढी तुमची, ते म्हणले अण्णा महाराजांची शक्ती केवढी आहे. कमीत कमी 4 ते 5 लाख यात्रा होती. त्यामध्ये सांगितलं अण्णा महाराजांची ख्याती, 4 धामाची कीर्ती ही कुणी केली? अण्णा महाराजांनी केली. हा वसंत ऋतू येतोय, आनंदाने त्यामध्ये फुलून जाऊ. आणि आपण शिष्यमंडळ मला सांगायचे, तुमची आता वसंत ऋतू येतोय, तुम्ही आनंदामध्ये राहा. तुम्हाला म्हातारपणी काही मिळणार नाही, पण अण्णा महाराजांनी दिलेलं मोक्ष मात्र नक्की मिळणार आहे. एकदा साठी वलांडली की तुमच्या काय तुमची किंमतच नाही घरात. पण हे अण्णा महाराज साधन दिलंय, साधन दिले. हे साधन जपा, पारायण करा. सर्व
सर्वांनी आनंदाचा आनंद करा. अण्णा महाराज तुम्हाला दिल्याशिवाय 100%